भाजीला चव आणणारा कांदा लसूण मसाला हा घरीच एवढ्या छान प्रकारे बनवता येतो ना, तर तो मार्केटच्या मसाल्याला सुद्धा मागे पाडतो. तर नमस्कार, मी शैला आणि माझ्या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत. तर कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी मी ह्या 4 प्रकारच्या मिरच्या आणलेल्या आहेत. बेडगी, लवंगी, गुंटूर आणि बोर मिरची ह्या 4 प्रकारच्या मिरच्या मी घेऊन आलेल्या आहे बाजारातून. त्या कडक उन्हामध्ये 1-2 तास वाळवल्यात आणि स्वच्छ निवडून घेतल्यात. तर ह्या मिरचीने आहे ना आपल्या मसाल्याला छान चव येते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती प्रकारच्या मिरच्या टाकायच्या त्या तुम्ही टाकू शकता. फक्त मिरची निवडताना तिचा कलर आणि क्वालिटी बघून घ्यायची. आणि मसाला जर आपल्याला जास्त झणझणीत हवा असेल तर काश्मीरी मिरची काढून टाकायची आणि लवंगी मिरची थोडीशी जास्त घ्यायची, त्यामुळे मसाला आपला चांगला झणझणीत होतो. मिरच्या ह्या देठासकटच आणायच्यात, निवडलेल्या मिरच्या आणायच्या नाही, कारण की निवडलेल्या मिरच्या आणल्या तर आपल्या मसाल्याचा कलर हा फिका पडतो आणि वर्षभर लाल जरद मसाला राहत नाही, लाल कलर त्याचा टिकत नाही. तर आपण मसाला करताना आहे ना आपल्याला वेगवेगळे बरेच पदार्थ लागतात. तर मी हे खोबरं घेतलं आहे. खोबरं पण निवडताना चांगलंच घ्यायचं, त्याला बुरशी वगैरे नसलेली पाहिजे आणि काळ्या पाठीचं खोबरं असेल तर खूपच चांगलं. इथे ना मी 1 किलो कांदा कापून आहे ना वाळून मस्त तळून घेतला आहे आणि 200 ग्रॅम खोबरं बारीक कट करून घेतलं आहे. तर सर्व प्रकारचे गरम मसाले घेतलेले आहेत मी. दगडफूल, विलायची, मोठी विलायची, जायफळ, हिंग आणि हळकुंड, तमालपत्र. तमालपत्राचे पानं थोडेसे कट करून घ्यायचे. दालचिनी पण जर मोठी असेल तर ती पण थोडीशी कट करायची. अशा प्रकारे बरेच 10-12 प्रकारचे मसाले मी घेतलेले आहेत इथे. आणि आता हे सर्व मसाले आपल्याला अगदी कमी तेलावर भाजून घ्यायचे. अगदी मी थोडं तेल टाकले आणि ह्या मिरच्या वरवर थोड्याशा भाजून घेणार आहे मी, जास्त काळपट होऊन द्यायच्या नाहीत. काळपट झाल्या तर आपला मसाल्याचा कलर बिघडतो. तर एक एक करून मी 4ही प्रकारच्या मिरच्या भाजून घेते आणि अगदी थोडीशी धार टाकलेली आहे तेलाची. काही मसाले तेलावर भाजायचे असतात आणि काही मसाले तसेच सुके भाजायचे असतात. आता मिरच्या भाजून झालेल्या आहेत आणि मिरच्या भाजून झाल्या की मग मी बाकीचे मसाले भाजून घेते. मीडियम गॅसवरती ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात, जास्त फुल गॅस करायचा नाही. 1 किलो मिरची आणि बाकीचा गरम मसाला मिळून आपला 1-1.5 किलोचा मसाला तयार होतो आणि हा 2 ते 3 माणसासाठी वर्षभर आरामशीर पुरतो. तर मी हा 1 किलो मिरचीचा मसाला बनवत आहे आणि बाकीचे अर्धा किलो सर्व गरम मसाला मिळून भरला असेल तर 1.5 ते 1.25 किलोचा सगळा टोटल मसाला होतो आहे. पूर्ण मसाला भाजायला सर्व प्रकार मसाल्याचे पदार्थ आहेत ना, हे भाजण्यासाठी जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागतो. आता तमालपत्र भाजून घेते. तमालपत्र भाजायला तेल वगैरे काही टाकायचं नाही. दगडफूल, खसखस, पांढरे तीळ, धने हे पदार्थ भाजताना थोडंही तेल टाकायचं नाही. एकामागोमाग सर्व मसाल्याचे पदार्थ भाजून घेतलेत आणि थोडंसं थंड झालं ना मग कांडप मशीनमध्ये नेऊन कुटून आणणार आहे. मशीनवर दळण्यापेक्षा कांडप मशीनमध्ये कुटलेल्या मसाल्याची चवही खूप छान असते. तर बघा सर्व मसाला भाजून तळून झाला आहे आणि आता कांडप मशीनमध्ये कुटून पण आणला आहे. सगळ्या घरामध्ये घमघमाट सुटला आहे मसाल्याचा. तर छान असा कलर पण आला आहे आणि ह्या 2 काचेच्या बरण्या मी धुवून मस्त उन्हात वाळवल्यात आणि त्या पॅक भरून ठेवल्यात. तर असा हा कांदा लसूण मसाला आहे ना, मार्केटच्या मसाल्याला पण मागे सारतो. खूप टेस्ट आणि चव असते. तर हा मसाला तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.